महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुण्याचा कारभारी बदलून किंग मेकर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पुण्यात एकही जागा मिळवता आली नाही। भारतीय जनता पक्षासमवेत महायुती 15 जागांची ऑफर धुडकावून स्वबळावर 119 शिवसैनिक निवडणुकीच्या रिंगणात उतरवणाऱ्या शिवसेनेला सर्व जागांवर पराभवाचा मोठा झटका बसला असून स्वबळाचा नारा पथ्यावर पडण्याऐवजी फासच ठरल्याचं दिसलं आहे। महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीची घोषणा केली। पुणे महापालिका निवडणूक एकत्रित लढविण्याचा निर्णय दोन्ही पक्षांच्या शहर पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला। शिवसेनेचे इलेक्टिव्ह मेरिट लक्षात घेऊन भाजपने महापालिकेच्या 165 जागांपैकी 16 जागा सोडण्याची तयारी दर्शवली। मात्र शिवसेनेला 25 जागा हव्या होत्या। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना अपेक्षित असलेल्या जागा सोडण्यास भाजपचा ठाम विरोध होता, तर भाजपकडून सन्मानजनक जागा दिल्या जात नसल्याचा रोष शिवसेनेचे पदाधिकारी व्यक्त करीत होते। परिणामी महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा शेवटपर्यंत सुटला नाही। उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपत असतानाच शिवसेनेने एबी फार्मची खिरापत वाटून 119 उमेदवारांना लढण्यासाठी सज्ज केले। त्यानंतरही शिवसेनेचे नेते उदय सामंत यांच्याकडून महायुती अभेद्यच असल्याचे दावे केले जात होते, तर स्थानिक पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस समवेत जाण्याची चाचपणी करीत राहिले। अखेरीस शिवसेनेने एकूण 41 पैकी 39 प्रभागांमध्ये आपले उमेदवार उभे केले। त्यामध्ये 15 प्रभागांमध्ये सेनेने संपूर्ण पॅनल उतरवले। पुण्याचा सर्वांगीण विकास आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर असताना सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रचारावर सेनेच्या उमेदवारांनी मतांचा जोगवा मागितला। आक्रमक प्रचारासाठी प्रसिद्ध असलेल्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी निवडणूक प्रचारात प्रतिस्पर्धी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करणे पूर्ण टाळले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कात्रज आणि नाना पेठेत जाहीर सभा घेतल्या। पुणे शहर गुन्हेगारी मुक्त, भ्रष्टाचार मुक्त, झोपडपट्टी मुक्त, वाहतूक कोंडी मुक्त करण्याचे आश्वासन देतानाच पाण्याचे मीटर काढून फेकून देण्याची घोषणा केली। मंत्री उदय सामंत यांनी पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेतले। नेत्या नीलम गोरे, गुलाबराव पाटील यांनीही सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या। मात्र मतदारांनी मतपेटीतून धनुष्य बांधला, पाठबळ दिले नाही। लाडकी बहीणचा करिश्माही पुण्यात चालला नाही। त्यामुळे पुण्याची राजकीय समज ही आर्थिक लाभापेक्षा स्थानिक नेतृत्व आणि पक्षीय बांधणीवर अधिक अवलंबून असल्याचं अधोरेखित झाले। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।